नमस्कार. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजच्या महत्त्वाच्या 25 ठळक बातम्या. विदर्भातील शाळांबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळा 30 जून नंतरच सुरू करण्याचे निर्देश दिले. उष्णतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ. गेल्या काही दिवसांत अमरावती जिल्ह्यात 4 खुनाच्या घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती मंदावली. राज्यात मान्सूनचा वेग काहीसा कमी झाला असला तरी तो अद्याप सामान्य कालमर्यादेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. पुढील 2-3 दिवसांत मान्सूनचा विस्तार. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम. अकोला, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव कायम असून नागरिक त्रस्त आहेत. अमरावती विदर्भात पाणी टंचाईची समस्या. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनावर दबाव वाढला आहे. महाराष्ट्रातील 65 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. राज्य सरकारने रेल्वे पायाभूत सुविधांसाठी 65 प्रकल्पांना मंजुरी दिली. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचे लक्ष्य. रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरपास उभारणीला गती दिली जाणार आहे. अमरावती विमानतळामुळे विदर्भाला चालना. अमरावती विमानतळामुळे उद्योग, पर्यटन आणि कनेक्टिव्हिटी वाढण्याची अपेक्षा. महाराष्ट्रातील पायाभूत विकासावर भर. राज्य सरकारने मोठ्या गुंतवणुकीचे संकेत दिले आहेत. देशात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे. केंद्र व दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाचा अंदाज. दिल्लीसह उत्तर भारतात वादळी पावसाचा इशारा. काही भागांत धुळीचे वादळ आणि पावसाची शक्यता. कृषी क्षेत्राचे मान्सूनकडे लक्ष. शेतकरी पेरणीसाठी अनुकूल पावसाची वाट पाहत आहेत. विदर्भातील शेतकरी चिंतेत. उष्णता आणि पाणी टंचाईमुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील जलसाठ्यांवर दबाव. अनेक धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढली आहे. राष्ट्रीय पातळीवर पायाभूत प्रकल्पांना वेग. रेल्वे आणि रस्ते विकासावर भर दिला जात आहे. देशातील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत. विकास प्रकल्पांमुळे रोजगार संधी वाढण्याची अपेक्षा. उष्णतेमुळे आरोग्य विभाग सतर्क. हीटस्ट्रोक टाळण्यासाठी नागरिकांना सूचना. विदर्भात हवामानातील बदलांचे परिणाम. कृषी व जलव्यवस्थापनावर प्रभाव. ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे आव्हान. टँकरवर अवलंबित्व वाढत आहे. शैक्षणिक वर्षाबाबत पालकांमध्ये चर्चा. शाळा सुरू होण्याच्या तारखेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा. महाराष्ट्रातील वाहतूक सुविधांचा विस्तार. नवीन प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ होणार. अमरावतीतील विकास प्रकल्पांना गती. विमानतळ आणि कनेक्टिव्हिटीमुळे गुंतवणुकीची अपेक्षा. देशभरात हवामान बदलाचा परिणाम. उष्णता आणि पावसाच्या बदलत्या पॅटर्नवर तज्ज्ञांचे लक्ष. नागरिकांचे लक्ष मान्सूनकडे. पावसाच्या आगमनामुळे शेती आणि जलसंकटावर दिलासा मिळण्याची अपेक्षा.